हॅलो नमस्कार माझे सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि जसं की तुम्हाला माहिती असेल तर मी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत आहे. तर गेले 2 वर्ष मी झाले हे व्रत करत आहे. तर हे माझं म्हणजे तिसरं वर्ष आहे आणि मागचे जे 2 गुरुवार आहेत तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण पूजा कशा प्रकारे करू शकतो. तर मी जॉबसाठी बाहेरगावी राहतो आणि तिथेच मी या सर्व ज्या काही सेवा आहेत तर त्या करत असतो. म्हणजेच माझ्या हातून जेवढी सेवा होईल तर तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर स्वामी सेवा देखील मी करत असतो आणि प्रत्येक सेवेची व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड करत असतो. जर तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. तर त्याची आता माझी तयारी सुरूच होती. सर्वात पहिल्यांदा म्हणजे जेव्हाही आपण कोणती सेवा करतो त्या अगोदर आपण आपली स्वामी सेवा केली पाहिजे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी स्वामींची सेवा करून घेतली. आज गुरुवार देखील होता आणि मार्गशीर्ष गुरुवार देखील होता. त्यामुळे जे काही पूजेची भांडी होती आणि आता पूजेला देखील भांडी लागणार होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली. त्याचबरोबर ज्या काही देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या देखील मी स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर स्वामी सेवेला मी सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा म्हणजेच गुरुवारी खास करून मी स्वामींचा अभिषेक करत असतो, कारण सर्वात प्रभावी स्वामींची सेवा मानली गेली आहे. जेव्हा आपण महाराजांचा अभिषेक करतो फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत आपण महाराजांचा अभिषेक करू शकतो. यानंतर जी महाराजांचे पूर्ण वस्त्र आहेत तर ते मी चेंज करून घेतले. त्यानंतर जी देवांची फोटो होती माझ्या देवघरामधली तर ती देखील मी क्लीन करून घेतली. त्याचबरोबर जी महाराजांची एकमाळ जप आहे आणि जे आपले 3 अध्याय आपल्याला डेलीचे वाचावे लागतात तर ते माझे वाचून घेतले आणि त्यानंतर आता पूजा मांडणीसाठी मी सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल की मी जेव्हाही कोणतीही पूजा मांडणी करतो तर तेव्हा सर्व साहित्य मी अशा प्रकारे एका जागी गोळा करून घेतो, जेणेकरून सतत आपल्या जागेवरून उठायचं काम भासत नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता जे काही पूजेचं साहित्य होतं तर ते सर्व मी एकत्रित करून घेतलं आणि यानंतर आता पूजा मांडणीसाठी सुरुवात करून घेतली होती. त्याचबरोबर जी देवीचं स्वरूप मला आज तयार करायचं होतं तर महालक्ष्मी देवीचं, कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं स्वरूप मला आज तयार करायचं होतं. त्यामुळे देवीचे जे वस्त्र होते, ज्वेलरी होती आणि जो मुखवटा होता तर तो सर्वात पहिल्यांदा मी काढून घेतला, कारण वेळेवर आपल्याला नंतर मग खूप घाई होते. त्यामुळे पहिल्यांदाच तुम्ही अशी अगोदर तयारी करून घ्या, जेणेकरून नंतर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही पूजा मांडणीसाठी देखील. आणि जे काही डेकोरेशन आहे तर ते मी रात्रीच करून ठेवतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही डेकोरेशन मला करायचं असतं तर ते मी रात्रीच करून ठेवतो, कारण सकाळी एवढा वेळ मला म्हणजेच भेटत नाही, कारण मला जॉबला देखील जावं लागतं. त्यामुळे जे काही सेवा आहेत तर त्या मी जॉबला जाण्या अगोदरच करून घेतो. त्यामुळे जे काही म्हणजेच जेवढं लवकर मला करता येईल तर तेवढं मी लवकर करण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हाही आपण पूजेची मांडणी करतो म्हणजे कोणतीही पूजा असो तर सर्वात पहिल्यांदा आपण दीपपूजन करून घेतो. त्यामुळे ज्या समय आहेत तर त्या मी सर्वात पहिल्यांदा प्रज्वलित करून घेतल्या, त्यांची देखील मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता पूजेची मांडणीसाठी मी सुरुवात केलेली आहे. सर्वात पहिल्यांदा मागच्या साईडला जो विष्णूचा आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे तर तो मी ठेवलेला आहे. म्हणजेच खाली मी थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यावरती जो फोटो आहे तर तो मी ठेवला. त्यानंतर त्यांना देखील मी वस्त्र परिधान केले. त्याचबरोबर जे फूल होतं तर ते देखील मी अर्पण करून घेतलं. यानंतर आता मंगल कलशाची स्थापना करायची होती, म्हणजे देवी आईचं स्वरूप तयार करायचं होतं. त्यामुळे मी अशा प्रकारे इथे अरेंज करत असतो. म्हणजेच खालती मी छोट्या म्हणजेच थोडीशी तांदळाची राश ठेवतो आणि त्यावरती जो छोटा चौरंग आहे तर तो मी ठेवतो आणि त्यावरती एक डब्बा ठेवतो आणि त्यावरती जो कलश आहे तर तो मी ठेवत असतो, जेणेकरून त्याला एक प्रॉपर हाईट मिळते. यानंतर आज आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं स्वरूप तयार करायचं होतं. त्यामुळे जे कोल्हापूरच्या देवी आईचं जे वस्त्र होतं तर ते मी इथे कलेक्ट केलेलं आहे. म्हणजेच त्याचं कॉम्बिनेशन आहे तर ग्रीन आणि रेड अशा प्रकारचं कॉम्बिनेशन होतं. त्यामुळे इथे तुम्ही बघत असाल तर आता मी सगळं जी ज्वेलरी आहे तर ते देखील अरेंज करत आहे, कारण आपण जर प्रॉपर ती सर्व ज्वेलरी अरेंज केली तर ती दिसायला छान दिसते. सर्वात पहिल्यांदा मी तांब्याला म्हणजेच हळदी कुंकाची बोटं लावून घेतली. यानंतर आपल्याला तांब्यामध्ये 1 रुपया, 1 सुपारी, हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला जी 5 आपण ढाळे घेत असतो वेगवेगळ्या झाडांची तर ती ठेवून घ्यायची. आणि इथे म्हणजेच साडीला मी प्रॉपर मॅनेज करण्यासाठी मी ते स्केलचा वापर केलेला आहे, कारण जेव्हा आपण देवीला अशा प्रकारे ज्वेलरी घालतो तर तेव्हा ती ज्वेलरी मागच्या साईडला घसरते. त्यामुळे सपोर्टसाठी मी ते स्केलचा वापर केला. तुम्ही देखील स्केलचा इथे यूज करू शकता. यानंतर जी देवी आईची ज्वेलरी होती तर ती मी सर्व परिधान करून घेतली. त्यानंतर जे डहाळे होते म्हणजे जी पानं होती पूजेला आता कळसाला लावण्याची तर ती देखील मी ते लावून घेतली. त्यानंतर जो नारळ होता तर तो मी इथे ठेवून घेतला आणि सर्वात शेवटी जो मुखवटा आहे तर तो मी देवी आईचा लावून घेतला नारळाला. आणि यानंतर जो गजरा होता तर तो देखील मी देवी आईला परिधान करून घेतला आणि जी चाफ्याची वेणी होती तर ती देखील मी देवी आईला परिधान करून घेतली. यानंतर आता पूजा मांडणीसाठीच म्हणजेच आता वरची पूजा मांडणी झाली आहे, म्हणजेच आता खालची जी छोटीशी पूजा मांडणी होती तर ती आता माझी चालू आहे. सर्वात पहिल्यांदा मी ते खालती स्वास्तिक काढून घेतलं, कारण तुम्ही बघितलं असेल तर मागच्या साईडला मी ते बॉक्सचा यूज केला आहे, त्यामुळे तिथे मला स्वास्तिक काढता आलं नाही. त्यामुळे अशा प्रकारे मी समोर स्वास्तिक काढून घेतो आणि यावरती आता जी काही छोटी पूजेची मांडणी होती तर ती मी आता करणार आहे. म्हणजे जो मार्गशीर्ष
गुरुवारचा पूजेचा फोटो आहे तर तो देखील मी इथे चौरंगावर ठेवत असतो. त्यामुळे हा जो छोटा चौरंग तुम्ही बघत आहात तर हा देखील मी इथे मार्केटमध्येच घेतला होता, म्हणजेच पूजा मांडणी करण्यासाठीच. कारण जो मोठ्या साईजचा चौरंग आहे तर तो मला इथे काही मिळाला नाही. त्यामुळे अशा प्रकारचे जे छोटे चौरंग आहेत तर त्याचाच मी पूजेमध्ये यूज करत असतो. सर्वात पहिल्यांदा मी खालती स्वास्तिक काढून घेतलं, त्याला देखील हळदी कुंकू वाहून घेतलं. यानंतर जो चौरंग होता तर तो मी त्याच्यावरती ठेवला. त्यावरती मी लाल कलरचे वस्त्र अंथरून घेतले. यानंतर म्हणजे फोटो ठेवण्याच्या जागी मी थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यानंतर तो जो महालक्ष्मी देवीचा फोटो आहे तर तो मी ठेवून घेतला. म्हणजे जे यंत्र आपण याला म्हणतो तर हे देखील मी तिथे ठेवून घेतलं. यानंतर जी महालक्ष्मी देवीची मूर्ती होती, गणपती बाप्पांची मूर्ती होती तर त्यांना देखील मी पूजेमध्ये विराजमान करून घेतलं. त्याचबरोबर जो शंख होता तर तो देखील मी पूजेमध्ये ठेवून घेतला. त्यानंतर त्यांना मी वस्त्र अर्पण केले, त्याचबरोबर हळदी कुंकू, त्याचबरोबर जे फुलं होती तर ती देखील मी अर्पण केली. आणि यानंतर आता जी धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे तर ही करण्यासाठी मी सुरुवात केली. तर तुम्ही बघत असाल तर साईडला मी इथे छोटा चौरंग ठेवला आहे आणि त्यावरती मी कुंचम सेवा जी आहे तर ती करत आहे. त्याचबरोबर जे शंखचक्र दिवे होते तर ते देखील मी प्रज्वलित करून घेतो. कारण जेव्हाही आपण महालक्ष्मी देवीची कोणतीही सेवा करतो तर तुम्ही हे दिवे नक्की पूजेमध्ये लावा, जेणेकरून भगवान विष्णू आहेत तर ते नक्की प्रसन्न होतात. कारण शंखचक्र हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि जिथे आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तर तिथं महालक्ष्मी देवीही असतेच. त्यामुळे जी कुंचम सेवा तुम्ही करत असाल तर तुम्ही नक्की आवर्जून हे दिवे, म्हणजे तुम्ही जर घेतले नसतील तर नक्की घ्या. कारण जेव्हा आपण अशा प्रकारच्या सेवा करतो तर तेव्हा एक जी पॉझिटिव्ह एनर्जी वेगळीच असते. त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून अशा प्रकारच्या सेवा नक्की करत जा. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे खालती जो चौरंग होता तर तो मी ठेवून घेतला. त्यावरती मी लाल कलरचे वस्त्र अंथरले, त्यामध्ये मी प्लेट ठेवलेली आहे आणि प्लेटवरती जी कुंचम सेवा आहे ती मी करणार आहे. म्हणजेच मागच्या वेळेस मी फक्त खालती वस्त्रावरतीच केली होती, पण आता यावेळेस म्हणजेच खाली मी अशा प्रकारे प्लेट ठेवून घेतली. त्यावरती आपल्याला कॉईन ठेवायचे आहेत. म्हणजे जेव्हाही आपण कुंचमची सेवा करतो तर कुंचम आपल्याला खाली डायरेक्ट ठेवायचं नाही आहे, खालती तुम्ही कॉईन ठेवा आणि कॉईनवरती जो कुंचम आहे तर तो तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये तुम्हाला जे रत्न भेटतात, म्हणजे जेव्हा आपण कुंचम साहित्य खरेदी करतो तर तेव्हा कुंचमसोबत आपल्याला काही रत्न, कवड्या, त्याचबरोबर गोमती चक्र तर हे आपल्याला रिसीव होतात. तर याचं म्हणजेच याने आपल्याला कुंचम संपूर्ण भरायचा असतो आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तांदळाने हा पूर्ण कुंचम भरायचा असतो. त्यामुळे तुम्ही नक्की जर कुंचम सेवा करत नसाल तर नक्की करा, कारण कुंचम सेवेचे खूप छान असे अनुभव मला आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच आवर्जून ही सेवा करून बघा, तुम्हाला देखील याचे अनुभव खूप छान छान येतीलच. यानंतर सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा आपला कुंचम पूर्ण भरला जातो त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक चांदीची वस्तू ठेवायची आहे, कारण माता लक्ष्मीला चांदी खूप प्रिय आहे. त्यामुळे जो माझ्याकडे महालक्ष्मी देवीचा कॉईन होता चांदीचा तर तो मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती मी एक लाल जे गुलाबाचे फूल आहे तर ते मी ठेवले होते आणि सर्वात शेवटी जो चांदीचा कॉईन होता तर तो मी ठेवून घेतला. यानंतर जे रत्न होते तर ते रत्न मी त्यामध्ये टाकले नाही, कारण जेव्हा आपण कुंचम रिकामा करतो तर तेव्हा ते रत्न मग सापडत नाहीत, कारण ते खूप छोटे छोटे आहेत. त्यामुळे मी डब्बी ती तशीच ठेवतो कुंचम सेवेमध्ये. यानंतर जे फुलं होती तर ती देखील मी अर्पण करून घेतली. यानंतर जे पोथीचं पुस्तक होतं तर ते देखील मी साईडला छोट्या चौरंगावरती ठेवून घेतलं. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रांगोळीचा भाग, तर रांगोळी देखील मी काढून घेतली. मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे प्लास्टिकचे रांगोळीचे साचे आहेत तर ते खरंच खूप युजफुल ठरतात, कारण जेव्हाही अशा प्रकारच्या आपण मोठ्या सेवा करतो तर तेव्हा आपल्याला रांगोळी काढण्यासाठी बराचसा वेळ लागतो. त्यामुळे जे रांगोळीचे साचे आहेत तर त्याचा तुम्ही नक्की यूज करत जा, जेणेकरून ती तुमची पूजा आहे तर ती पटकन होऊन जाते आणि रांगोळी देखील पटकन काढली जाते. यानंतर जी देवी पावलं होती तर ती मी आता समोरच ठेवलेली आहेत, कारण देवीच्या पावलांची देखील मला पूजा करायची होती आणि ज्या गजांतलक्ष्मी होत्या तर त्या देखील मी त्याच्या साईडलाच ठेवून घेतल्या आहेत. यानंतर जी कथा आहे तर ती देखील मी वाचून घेतली आणि त्याचबरोबर ज्या काही मोठ्या म्हणजे छोट्या मोठ्या सेवा असतात महालक्ष्मी देवीच्या तर त्या देखील मी करून घेतल्या. आणि यानंतर जी आरती होती देवीची तर ती देखील आता माझी करून झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही आपण देवीची आरती करतो तर पोथीच्या मागतेच म्हणजेच पोथीचं जे पुस्तक आहे तर त्याच्या मागच्या पानावरतीच आपल्याला देवीची आरती जी आहे तर ती दिलेली आहे, म्हणून दुसरीकडे कुठेही आपल्याला ती आरती शोधायचं गरज भासत नाही. आणि तुम्ही बघू शकता तर आता माझी जी पूजा आहे तर ती कंप्लीट झालेली आहे आणि अशा प्रकारे आजची जी पूजा होती तर ती देवी आईने माझ्या हातून करून घेतली. आणि जेव्हाही मी अशा प्रकारच्या पूजा करतो तर तेव्हा खरंच माझं मन देखील खूप पॉझिटिव्ह होतं आणि माझं जे रूमचं वातावरण आहे तर ते देखील खूप पॉझिटिव्ह होतं. कारण जिथे मी राहतो तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ देखील मी सांगितलेलं आहे की मी जिथे राहतो तर तो एरिया बंगाली आहे. त्यामुळे आपल्या देवांचे जे रिच्युअल्स असतात म्हणजे आपले जे फंक्शन असतात तर ते इकडे सेलिब्रेट करत नाहीत. त्यामुळे म्हणजेच मला खूप एकटं वाटतं. पण जेव्हाही मी अशा प्रकारच्या पूजा करतो आणि आपले सण इकडे सेलिब्रेट करतो तर तेव्हा मला खूप छान वाटतं आणि माझं जे रूमचं वातावरण आहे तर ते खरंच खूप पॉझिटिव्ह झालं होतं. कारण जेव्हाही अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पूजा आपण आपल्या घरी करत असतो किंवा तुम्ही जिथे जॉबसाठी असाल किंवा तुम्ही रेंटने राहत असाल तर तिथे देखील तुम्ही अशा प्रकारच्या सेवा करू शकता. आणि महालक्ष्मी देवीची खरंच ही खूप प्रभावी सेवा आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार येतात तर तेव्हा तुम्ही नक्की आवर्जून हे उपवास करत जा. आणि
जर तुम्हाला पूजा मांडणे देखील शक्य नसेल तर तुम्ही उपवास नक्की करा, जेणेकरून महालक्ष्मी देवीची जी कृपा आहे तर ती आपल्या घरावरती नेहमी राहते. आणि महालक्ष्मी देवीची जी पोथी आहे तर ही देखील मी म्हणजेच आता गुरुवारासाठीच खास करून बनवली होती. आणि जे काही पूजेचं थोडंसं साहित्य होतं तर ते देखील मी बनवलेलं आहे. तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, कारण जे काही पूजेचं साहित्य मला लागतं तर हे सर्व साहित्य मी ऑनलाईनच खरेदी करत असतो. कारण मला इथे आपल्या म्हणजे जिथे मी राहतो तर तिथे मार्केटमध्ये हे साहित्य मला मिळत नाही, कारण इकडे त्यांच्या देवांचं इकडे साहित्य असतं. त्यामुळे जे काही मला पूजेचं साहित्य लागतं तर ते मी ऑनलाईनच खरेदी करत असतो आणि तुमच्यासोबत देखील मी शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही देखील याचा फायदा घेऊ शकता. म्हणजेच घर बसल्या तुम्हाला हे साहित्य मिळून जातं. आणि जे काही साहित्य मी घेतो तर ते म्हणजेच तुम्हाला क्वालिटी तर ते देखील व्हिडिओमध्ये शेअर करतच असतो. त्याचबरोबर मी कोणाकडून ते साहित्य बोलवतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो, जेणेकरून तुम्हाला खूप युजफुल ठरतो. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती आणि त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची जी सेवा होती तर ती माझ्या हातून आईने करून घेतली. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.